एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नागपूरच्या प्रादेशिक रुग्णालयामध्ये मधमाशांनी रुग्णांवर हल्ला केलेला आहे। मधमाशांच्या या हल्ल्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला तर 39 रुग्ण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। 9 गंभीर जखमी रुग्णांवर सध्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू झालेले आहेत। बातमी आहे ही नागपूरमधून। नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालय या ठिकाणी मधमाशांनी रुग्णांवर हल्ला केला। या मधमाशांच्या हल्ल्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर 39 रुग्ण जखमी झालेले आहेत। 9 गंभीर जखमी रुग्णांवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू झाले। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील माझे सहकारी उदय तिमांडी आपल्याला। उदय, खरं तर नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामधली ही दुर्दैवी घटना म्हणावं लागेल, कारण या रुग्णालयाच्या वरांड्यामध्ये काल ज्यावेळी रुग्ण बसले होते त्यावेळी अचानक तिथे जे आहे ते मधमाशांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये जे आहे ते 9 जण जखमी झाले असून यामध्ये एका 60 वर्षीय मनोरुग्णाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। ज्यावेळी सगळा हा हल्ला झाला त्यावेळी त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जे आहे ते त्या मधमाशांपासून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथल्या रुग्णांची मनस्थिती बरोबर नसल्यामुळे त्यांना तिथून हलविता आला नाही आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते या मधमाशा होत्या। त्यामुळे या मधमाशांनी काही रुग्णांच्या चेहऱ्यावर तर शरीराच्या इतर ठिकाणी जो आहे तो चावा घेतला। ज्यावेळी सगळी घटना घडली त्यानंतर काही रुग्णांना जे आहे ते नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये आणि काही रुग्णांना प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय कक्षामध्ये जे आहे ते उपचारासाठी पाठविण्यात आलं, मात्र दुर्दैवानं यामध्ये जे आहे ते एका 60 वर्षीय मनोरुग्णाचा जो आहे तो मृत्यू झाला आणि इतर 9 लोकांवर जे आहे ते उपचार सुरू आहेत। ज्या ठिकाणी हे मनोरुग्णालय आहे त्या ठिकाणी जे आहे ते मोठमोठी झाडं आहेत आणि त्या झाडांवर जे आहे ते या मधमाशांना पोळं केलं होतं आणि कोणीतरी त्या पोळ्याला छेडण्याचा प्रयत्न केला असताना आक्रमक झालेल्या मधमाशांना या रुग्णांवर जो आहे तो हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत आहे। सर माहितीसाठी एक महत्त्वाची बातमी पुण्यातून आहे। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी आता जाहीर झाली आहे। 3 लाख दुबार मतदार असल्याचं यात स्पष्ट झालंय आणि प्रशासनाकडून नावं कमी करण्यासाठी संबंधित मतदारांना आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे। 3 लाख दुबार मतदार असल्याचं यात स्पष्ट झालंय आणि या सगळ्यानंतर प्रशासनाकडून नावं कमी करण्यासाठी संबंधित मतदारांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती कळते आहे। वैभव सोनवणे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। वैभव, वैभवशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण तत्पूर्वी ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय पुण्यातून। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। 3 लाख दुबार मतदार असल्याचं स्पष्ट झालंय। दरम्यान सविस्तर माहिती देण्यासाठी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत वैभव सोनवणे। वैभव, पुणे महापालिकेसाठीची जी प्रारूप मतदार यादी आहे ही मतदार यादी जाहीर झाली आहे आणि या मतदार यादीमध्ये सुमारे 3 लाख मतदार हे दुबार असल्याचं समोर आलेलं आहे। जी नव्यानं पुण्याच्या आजूबाजूची गावं पुणे महापालिकेला जोडली गेली आहेत तिथल्या मतदारांची पूर्वी शहरामध्ये सुद्धा नाव असल्याची माहिती जी आहे समोर आहे। त्या दृष्टीने आता पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी या सगळ्या दुबार मतदारांना नोटीस पाठवून त्यांना त्यांचं नाव नेमकं कुठल्या प्रभागामध्ये ठेवायचंय या संदर्भात विचारणा करणार असल्याचं सांगितलं आणि त्यानुसार ही नावं जी आहेत ती कमी केली जातील असं स्पष्ट केलंय। पण मतदार यादीमधल्या घोळांबद्दल देश पातळीवरती राजकारण सुरू असताना इतक्या मोठ्या प्रमाणावरती दुबार नावं येणं यामुळे प्रशासनामध्ये सुद्धा जरा खळबळ उडालेली होती। आता ही नावं कमी करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।